काम करत असताना विदर्भ पाहिला, मराठवाडा पाहिला, तिथली पाण्याची वणवण पाहिली. विदर्भात गेल्यानंतर सामूहिक शेतीच्या माध्यमातून किंवा सामूहिक शेतकऱ्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला तिथलं पाण्याचं साठवण करून शेती करता येईल यासाठी मी अंजनखेड शहारी राणीधारा या गावामध्ये प्रयोग केला. सामूहिक शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि विहीर आणि सिमेंट बंदर या माध्यमातून तिथं आपण पाण्याची साठवण करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र या भारताच्या कृषीचं नेतृत्व करत असं आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्र किंवा महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचं, महाराष्ट्राच्या सरकारच्या कृषी योजना पोहोचवण्याचं काम जे आहे ते कृषी विभागातल्या छोट्या मोठ्या तळागाळातल्या कृषी अधिकाऱ्यांकडनं, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांपासून अगदी आयुक्तांपासून सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सगळ्या या प्रशासनात जे कृषी विभागामध्ये काम करतात त्यांच्या मार्फत होत असतं. आणि या सगळ्याचं जे फळ आहे ते आज आपण बघतोय की महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रात टॉपला आहे. आणि यातच ज्या तळागाळातल्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो त्यापैकीच दरवर्षी महाराष्ट्र राज्य सरकारकडनं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना दिला जातो, तर 2023चा हा जो पुरस्कार आहे तो मनोज जाधव यांना मिळाला. ते सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये काम करतायत, सध्या कार्यरत आहेत. परंतु त्यांनी मागच्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये काम केलं आणि उल्लेखनीय काम केलं. त्यानिमित्तानं त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. सर, लोकमत ॲग्रोकडनं तुमचं खूप खूप अभिनंदन सगळ्यात पहिल्यांदा. धन्यवाद आणि तुमचं स्वागत आहे लोकमत ॲग्रोमध्ये. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून आज तुम्ही महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान सरकारचा घेताय. नेमकं काय तुमचं जे ग्राउंड लेवलला काम आहे, कोणत्या मॉडेलवरती तुम्ही काम केलं नाही, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला? सर्वप्रथम हा जो पुरस्कार आहे तो समस्त विदर्भ आणि कोकणातील सर्व शेतकऱ्यांच्याला समर्पित करतो. कारण का 2007 पासून ते 2023पर्यंत जी सेवा आहे त्या सेवेची गणना करून शासनाने हा कृषी सेवारत्न पुरस्कार मला प्रदान केला. त्याबद्दल मी पूर्ण कृषी विभागाचं सुद्धा आभार मानतो. काम करत असताना विदर्भ पाहिला, मराठवाडा पाहिला, तिथली पाण्याची वणवण पाहिली. विदर्भात गेल्यानंतर सामूहिक शेतीच्या माध्यमातून किंवा सामूहिक शेतकऱ्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला तिथलं पाण्याचं साठवण करून शेती करता येईल यासाठी मी अंजनखेड शहारी राणीधारा या गावामध्ये प्रयोग केला. आत्महत्याग्रस्त गाव आमचं गाव आमचा विकास. त्या काळी हर्षदीप कांबळे जे होते कलेक्टर, त्यांच्याकडे मी स्वतः पुढे लागून ह्या गावाची निवड केली. अंजनखेडमध्ये शहारी राणीधारा या गावामध्ये मी सामूहिक शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि विहीर आणि सिमेंट बंदर या माध्यमातून तिथं आपण पाण्याची साठवण करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथला क्रॉपिंग पॅटर्न बदलण्यासाठी स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्या माध्यमातून हळद आपण वाई ज्या भागातून मी राहतो तिथून हळद घेऊन गेलो आणि हळदीचा प्रयोग यशस्वी केला. आता तिथं हळदीचं हब नांदेड हे होते, त्याचा एक आनंद मला विशेष आहे. त्यानंतर मी कोकणात आल्यानंतर कोकणातली स्थिती पाहिली की विखुरलेली शेती डोंगरात आणि पूर्ण वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव, दमट वातावरण हे पिकासाठी अत्यंत चांगलं, परंतु वणव्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न होता. त्यामुळे मी विचार केला की ज्या पद्धतीने जर आपण ग्रॅव्हिटीचं पाणी शेतामध्ये जर आपण कुंड खोदून त्यात साठवला तर त्यामध्ये आपण कमीत कमी 50-100 झाडं आपण छोट्या शेतकऱ्यांसाठी जे 10 गुंठे 5 गुंठे आहेत आणि एकत्रित शेती आहे अशा लोकांना आपण आधार देत नाही. मग त्यासाठी मग नाविन्य उपक्रम म्हणून जलकुंड निर्मिती झाली. यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं, अनेक शेतकऱ्यांनी केलं. गरवारेसारख्या लोकांनी मला मदत केली पहिल्यांदा कागद देण्यासाठी. आणि असं करत मी गोळेगणी गाव हे निवडलं आणि गोळेगणीमध्ये मी तो प्रयोग केला. यशस्वी प्रयोगानंतर ते शासनाने तसा हायाचा स्वीकारला कोकण कृषी विद्यापीठाने. आणि नंतर मी मागे वळून पाहिल्यानंतर एकाच गावामध्ये जिथं झाड नव्हतं तिथं 5,000 झाडं जिवंत होते. आणि जलकुंडाचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर मला आनंद वाटला की आपण जे छोटे शेतकऱ्यांवर लक्ष देतोय त्याच्यावरती आपण अनेक लक्ष दिलं, पाणी संवर्धन केलं तर सहज एखादा माणूस 100 काजू 50 आंबा सहज जगवू शकतो आणि स्वतःची उपजीविका करू शकतो. काही शेतकऱ्यांनी 1 किलोमीटरवरून पाणी आणलं आणि स्वतःची गुरं जिथं पाण्याचं उपेक्षीकरण होतं झाल्यावरती जगत होते त्यांना एक स्वतःसाठी 50,000 लिटरचं छोटं जलकुंड मॉडेल निर्माण झालं. आणि विद्यापीठाचं आणि कृषी विभागाचं सहकार्याने त्या शासनाने स्वीकारले आणि त्याचं मला वाटतं त्याचं फलित म्हणूनच मला आज हा पुरस्कार घोषित होतोय. नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किंवा कृषी क्षेत्राला गरज आहे.
असं म्हणतात की कुठल्याही पुरुषाच्या यशामागं त्याच्या पत्नीचा सहभाग असतो. ताई, सरांना हा मानाचा एक पुरस्कार मिळालाय, काय तुमच्या भावना आहेत नेमक्या? खूप आनंद होतोय. त्यांच्या कार्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. त्यांनी आजपर्यंत त्यांच्या तुमचा सहभाग त्यांच्या कार्यामध्ये कसा राहिला, तुमचा कसा सपोर्ट त्यांना राहिला आणि काय एकंदरीत त्यांच्या कामाची पद्धत होती, काय सांगा? त्यांना पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासून आपण जे वेतन घेतोय ते फुकट नाही घेते, त्याचा मोबदला आपण लोकांपर्यंत दिलाच पाहिजे ही त्यांची भावना आहे. आपण सरकारने आपल्याला त्या पदावर बसवलेलं आहे, आपण त्या पदाला न्याय दिलाच पाहिजे, आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोच पाहिजे ही त्यांची पहिल्यापासूनची भावना आहे आणि त्यानुसार त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचंच आज फळ मिळालेलं आहे. सर, आज तुम्हाला हा सन्मान घेताना खऱ्या अर्थानं तुमच्या कामाचं हे फळ आहे. महाराष्ट्रात कितीतरी प्रत्येक गावाला आता सहाय्यक कृषी अधिकारी त्याचं नामकरण झालं, कृषी सहाय्यक आधी नाव होतं. प्रत्येक गावाला कृषी सहाय्यक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी आहेत. तर तुम्ही जे उल्लेखनीय प्रयोग केले, तुम्ही जे वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवले, प्रत्येक जर अधिकाऱ्यांनी, तळागाळातल्या अधिकाऱ्यांनी जर असं राबवलं तर काय तुम्हाला वाटतं, काय काय करता येऊ शकतं शेतकऱ्यांसाठी आणि फ्युचर काय असेल शेतीचं? मला वाटतं सहाय्यक कृषी अधिकारी ह्या कृषी व्यवस्थेमधला कणा आहे आणि तो सर्व गुण संपन्न असला पाहिजे. तो एक सल्लागार असला पाहिजे, कारण का त्याच्या सल्ल्यावरती शेती होती. मी विदर्भातला अंजनखेड ते आत्ताच गोळेगणी या सगळ्या गावचे सरपंच आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, आजही सगळे शेतकरी कॉन्टॅक्टमध्ये. याचा फक्त एकच सल्ला, एक उत्कृष्ट सल्लागार जर तुम्ही होता आलं, योजनेची माहिती असो तर पिकाची कीड असो, ह्याचा उपाय जर तुमच्याकडे असते तर मला वाटतं हेच खालच्या योजनेचं फलित आहे. प्रत्येक योजनेचं सार महत्त्वाचं आहे. वॉटर कपसारखी स्पर्धा आम्ही जिल्हा लेवलला पहिला नंबर आणला. श्रमदानातून कामे अशा पद्धतीने देवपूर असेल, गोळेगणी असेल, देवळे असेल, गोळेगणी असेल आदर्श होत गेली. याचं कारण एकच आहे, तुम्ही उत्कृष्ट सल्लागार असला पाहिजे आणि तुमची सेवा ही शेतकऱ्याप्रती असली पाहिजे. तो आपला वडील भाऊ समजून जर शेती केली, आपलं ज्ञान त्याला दिलं तर मला वाटतं लोक डोक्यावरती घेतात. मुख्यालयातून मी कधी उपाशी आलो नाही, हे त्याचं एक फलित आहे. खरंच खूप महत्त्वाचे वाक्य आहेत आणि येणारा काळ हा खरंच आशादायी आहे. सरांसारखे जर कृषी सहाय्यक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी जर महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राला लाभले तर खऱ्या अर्थानं अजून शेती क्षेत्र जे अजून समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, मुंबई.